नमस्कार. अवतीभोवतीमध्ये स्वागत आहे. 15 नोव्हेंबरला साबरमती रिपोर्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो पाहण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही जे वाचलं होतं, ऐकलं होतं, त्यातली सत्यता जी आम्हाला पटली होती ती कितपत बरोबर होती, कितपत खोटी होती, हे या निमित्ताने क्लिअर झालं. म्हणजे ते आधी समजलेलंच होतं, पण या चित्रपटाच्या निर्मात्याचं विशेष त्याच्या धाडसाचं कौतुक करावं असं वाटतं की एवढा संवेदनशील विषय त्यांनी निवडला आणि याचं सादरीकरण करताना खूप गोष्टींचं त्यांना भान ठेवायला लागलं असेल आणि खूप गोष्टी हळूवारपणाने हाताळाव्या लागल्या असतील, जेणेकरून त्यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप होऊ नये किंवा हा चित्रपट बॅन होऊ नये. त्यांनी ती संपूर्ण काळजी घेतलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जे गोध्रा हत्याकांड झालं त्याच्यावर त्याने प्रकाश टाकलेला आहे आणि त्यातलं सत्य बाहेर काढलेलं आहे. आता या चित्रपटामध्ये विक्रांत मेसी यांच्या तोंडी एक वाक्य आहे, इतने बड़े देश में इतना बड़ा सच कैसे छुपाया जा सकता है. याच वाक्यातून आपल्याला समजतं की जो नॅरेटिव्ह पसरवला गेला होता समाजामध्ये या गोध्रा हत्याकांडाबाबत, तो कसा चुकीचा होता आणि खरं काही वेगळंच होतं. एका वाक्यातूनच आपल्याला कल्पना येते. या चित्रपटाची सुरुवात होते ती 27 फेब्रुवारी 2002 रोजी. या दिवशी साबरमती एक्सप्रेसमध्ये S6 हा कोच जळून पूर्ण खाक झाला आणि त्यामध्ये जे 59 प्रवासी होते त्यातला एकही प्रवासी वाचला नाही. हे सगळे प्रवासी जळून खाक झाले. यामध्ये 27 पुरुष, 20 महिला आणि 12 बालकांचा समावेश होता. आणि हे सर्व प्रवासी आहेत ते अयोध्येहून विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या पूर्णाहुती यज्ञामध्ये भाग घेऊन परतत होते. ते कारसेवक होते. राम जन्मभूमीमध्ये ते त्यांची सेवा देण्यासाठी, त्यांची निष्ठा रामाप्रती व्यक्त करण्यासाठी गेले होते आणि हा कार्यक्रम आटोपून हे लोक परतत होते आणि अशा वेळेला हा अपघात घडलेला आहे. आता हा अपघात ही घटना घडली असं म्हणा. अपघात हा चुकीचा शब्द आहे, कारण अपघात हा अचानक होतो आणि घातपात हा ठरवून केला जातो. तर हा घातपातच होता, पण हा घातपात नसून ही एक दुर्घटना होती असं पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्या देशातले जे सत्ताधारी लेफ्टिस्ट होते त्यावेळचे त्यांनी केला आणि तो करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि काही अंश ते त्यात यशस्वी झाले, काही अंश झाले, पूर्ण नाही. पण सत्य काय होतं हे शेवटी बाहेर आलंच. तर 27 फेब्रुवारीला सकाळी 7:30च्या सुमाराला ही साबरमती एक्सप्रेस गोध्रा रेल्वे स्थानकात येते. तिथे ती काही वेळ थांबते आणि त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात करते. आणि ही ट्रेन काही अंतर, अगदी थोडंफार अंतर गेल्यानंतर त्या ट्रेनमधली साखळी खेचून ही ट्रेन थांबवण्यात येते. आणि ज्या ठिकाणी ही ट्रेन थांबवण्यात येते त्याच ठिकाणी जवळजवळ 1000-2000 जमाव, ज्यांना आपण अल्पसंख्याक म्हणू, मुस्लिम म्हणू, जिहादी म्हणू, जे काय म्हणू, ते लोक हातामध्ये लाठाकाठ्या आणि दगड घेऊन उभे असतात. आणि जशी ही ट्रेन थांबते तसं त्या ट्रेनवर आणि विशेषतः या S6 कंपार्टमेंटवर तुफान दगडफेक केली जाते. आता लोकांना तर समजतच नाही की अचानक ही ट्रेन थांबते काय आणि दगडफेक याच्यावर होते कशी, ही ट्रेन कोणी कशासाठी थांबवली, दगडफेक ही नेमकी कोणत्या कारणाने होते याचा काहीच अंदाज कोणालाही ट्रेनमधल्या प्रवाशांना येत नाही. आणि त्यावेळेला जो गोंधळ उडला जातो त्या गोंधळाचा फायदा घेऊन काही लोक जी बाहेर उभी असतात ते त्या ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये शिरतात आणि त्यांच्याकडे ऑलरेडी रॉकेलनी, पेट्रोलनी भरलेल्या बाटल्या असतात. त्या बाटल्यातलं पेट्रोल ते त्या कंपार्टमेंटमध्ये ओततात आणि बाहेर पडतात लागलीच त्या कंपार्टमेंटमधनं. आणि त्या कंपार्टमेंटमध्ये कापडाचे बोळे जे ऑलरेडी पेट्रोल रॉकेलमध्ये बुडवलेले त्या बोळ्यांना आग लावून ते बोळे त्या कंपार्टमेंटमध्ये फेकतात, जेणेकरून ही आग वेगाने पसरवावी.
आणि एवढंच करून ते थांबत नाहीत, तर या कंपार्टमेंटचे जे दरवाजे आहेत ते बाहेरून बंद करतात, जेणेकरून आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी या कंपार्टमेंटमधला एकही व्यक्ती बाहेर पडू नये आणि कोणीही वाचू नये. अशा गोंधळामध्ये हा कंपार्टमेंट काहीच मिनिटात जळून पूर्ण खाक होतो आणि त्यातले सगळे प्रवासी मरतात. आता ही घटना घडल्यानंतर याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही होतेच, कारण पूर्ण ट्रेन तर जळलेली नव्हती. आणि तरीसुद्धा असा प्रयत्न केला गेला की ही एक दुर्घटना आहे आणि ही आग जाणून बुजून लावली गेली नाही. आता ही जेव्हा घटना घडते त्याच्यानंतर मार्चमध्ये शहा आयोगाची स्थापना होते. पहिलं त्याचं नाव शहा आयोग असतं आणि नंतर तो नानावटी आयोग होतो. या आयोगाने याचे इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केलेली असते. याच्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या SITची मदत होते आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटची मदत होते. यांचं इन्व्हेस्टिगेशन जेव्हा चालू असतं त्यावेळेला नेमका केंद्रामध्ये सत्ता बदल होतो आणि UPAचं सरकार अस्तित्वात येतं साधारण 2004च्या सुमाराला. या UPA सरकारमध्ये रेल्वे मंत्री असतात लालू प्रसाद यादव. आता जेव्हा नानावटी आयोग ऑलरेडी गोध्रा घटनेची तपासणी करत असतो, तरीसुद्धा या लालू प्रसाद यादव यांनी एक सदस्यीय उषा बॅनर्जी यांच्या आयोगाची स्थापना केली आणि त्यांना हे काम दिलं की या घटनेची चौकशी करून पूर्ण अहवाल आम्हाला सादर करावा. त्यांचा एकच मोटिव्ह होता ह्याच्यामध्ये की जे सत्य बाहेर येतंय नानावटी आयोगामार्फत किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंटमार्फत SIT मार्फत ते पूर्णपणे खोटं आहे आणि आमच्या आयोगाने म्हणजे स्थापन केलेल्या आयोगाने जे सत्य मांडलेले आहे तेच खरं आहे. आणि अशामुळे घाईघाईमध्ये बॅनर्जी आयोगाचा रिपोर्ट हा तयार होऊन तो सरकारला दिला जातो आणि तो गुजरात हायकोर्टामध्येही दिला जातो. ज्या वेळेला हा रिपोर्ट समजतो त्यावेळेला न्यायालयाच्या काय सगळ्यांच्याच म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार होतं गुजरातमध्ये, नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री होते, त्यांनाही लक्षात येतं की या आयोगाने सत्य काहीच कथन केलेलं नाही आहे. त्या आयोगाचं म्हणणं जर असं होतं की दुर्घटना घडली, आग अचानक त्या डब्यामध्ये लागली गेली, तर ती नेमकी कशामुळे लागली गेली, काय त्याची शक्यता असेल याबद्दल या रिपोर्टमध्ये काहीही लिहिलेलं नाही. तसंच त्यांनी असंही सांगण्याचा प्रयत्न केला होता की जो 1-2 हजारांचा जमाव लोकांनी पाहिला जिथे ट्रेन थांबवली गेली तिथे, हा जमाव त्यांच्या दगडफेक करायला किंवा तो कंपार्टमेंट जाळायला आला नव्हता, तर त्या लोकांना मदत करायला आला होता. आता मदत करायला आला होता तर अचानक 1-2 हजाराचा जमाव कसाही जमेल? पूर्वजांनी असल्याशिवाय असा जमाव येऊ शकत नाही. याचंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही याच्यामध्ये. आणि त्यामुळेच गुजरात उच्च न्यायालयाने हा अहवाल जो होता रिपोर्ट हा असंविधानिक ठरवून आणि सत्याला धरून नसल्याचा सांगून तो फेटाळला. आता हा फेटाळल्यानंतर 2011 आणि याच्यानंतर ज्या गुजरातमध्ये दंगली झाल्या, गोध्रा हत्याकांडानंतर ज्या गुजरातमध्ये दंगली झाल्या त्याचा पूर्ण खापर हे त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते गुजरातचे नरेंद्र मोदी यांच्यावर, त्यांच्या पक्षावर फोडण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. अर्थातच त्यातून हे तावून सुलाखून बाहेर पडले. पुन्हा ते तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यानंतर ते केंद्रातही पंतप्रधान झाले. तर जो नानावटी आयोग आहे आणि SIT जी सुप्रीम कोर्टाची होती आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट होतं, यांनी जे सत्य मांडलं ते खूपच विदारक सत्य होतं. की त्यांनी असं सांगितलं की ही ट्रेन जाणीवपूर्वक नियोजन व्यवस्थित त्याचं करून, म्हणजे ही त्यांना घटना घडवायचीच होती, हत्याकांड करायचंच होतं, असा पूर्वनियोजित कट होता. आणि त्यामुळेच हे लोक बरोबर तिथे उभे होते आणि त्यांच्यामार्फत एक कृत्य घडलं गेलं. त्याच्यानंतर असाही एक प्रश्न उपस्थित केला गेला होता की जर ट्रेनला आग लावली तर ट्रेनचा बाहेरचा भाग का नाही जळला? आतच आग लागली म्हणजे आतच आग लागली गेली आपोआप आणि म्हणून आतलाच भाग जळला. तर याचं उत्तर असं आहे की जर बाहेरून पेट्रोल किंवा रॉकेल ओतलं गेलं असतं आणि बाहेरून आग लावली असती तर कंपार्टमेंटचा बाहेरचा भाग पहिला जळला असता, खालचा भाग जळला असता, कदाचित संपूर्ण कंपार्टमेंट जळलाही नसता किंवा काही लोकांना वाचवण्यात यश आलं असतं. पण आतमध्ये बोळे फेकले गेले
पेट्रोलचे जळते बोळे आणि त्यामुळे ती आग वेगाने पसरली. आणि जेव्हा अरुण जेटलींनी हा प्रश्न विचारला संसदेमध्ये की जेव्हा आग लागली तेव्हा नॅचरली लोक जीवाच्या भीतीने बाहेर उड्या मारतात, मग एकही माणूस बाहेर कसा नाही आला, त्यांना बाहेर येण्यापासून कोणी रोखलं होतं का, त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता? तर याचं उत्तर असं होतं की कंपार्टमेंट बाहेरून बंद केले होते जेणेकरून कोणालाही बाहेर पडता येऊ नये. अशा प्रकारे हा पूर्वनियोजित कट होता. आणि एवढंच नाही तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये असंही समोर आलं की ही घटना जिथे घडली तिथून जवळच अमन गेस्ट हाऊस आहे. या अमन गेस्ट हाऊसमध्ये हे जे आरोपी आहेत हे आदल्या दिवशी रात्रीच येऊन थांबले होते. तेथे त्यांची या कटासंदर्भात व्यवस्थित बैठक झाली होती आणि ठरल्याप्रमाणेच त्यांनी हा कट घडून आला. एवढंच नाही तर नजीकच्या पेट्रोल पंपातनं त्यांनी 40 लिटर जवळजवळ पेट्रोल विकत घेतलं होतं आणि ते बाटल्यांमध्ये भरून तयार ठेवलं होतं. आणि त्या पेट्रोल पंपच्या मालकांनीही कबुली केली की काही लोक आले होते आणि त्यांनी अशा प्रकारे 40 लिटर पेट्रोल आमच्याकडून नेलं. अमन गेस्ट हाऊसच्या मालकांनीही कबूल केलं की ही लोक गेस्ट हाऊसमध्ये आदल्या दिवशी रात्रीच आली होती. तपासामध्ये जे आरोपी पकडले गेले त्यात मोहम्मद अन्सारी हा सूत्रधार म्हणजे मास्टर माइंड होता. हाजी बिलाल हा तिकडचा लोकल मुस्लिम नेता यात सहभागी होता. त्यानंतर मोहम्मद अन्सारी आणि नानू मिया चौधरी हे पकडले गेले. यांची लाय डिटेक्टर टेस्ट केली गेली, तसंच सिरम ट्रूथ टेस्टही गेली आणि त्यात त्यांनी याची कबुली दिली. आता ही कबुली दिल्यानंतर त्यांचे जबाब न्यायालयामध्ये ओपनली नोंदवले गेले जेणेकरून कोणाला हे म्हणता येणे की या लोकांनी दबावाखाली अशी उत्तरं दिली. त्यानंतर याच्यामध्ये 31 आरोपी पकडले गेले. 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली, 11 आरोपींना फाशीची शिक्षा दिली गेली. ज्यांना फाशीची शिक्षा दिली गेली त्यांची शिक्षा नंतर जन्मठेपेमध्ये कन्व्हर्ट झाली. आणि अशा प्रकारे कुठेही समाज माध्यमातून प्रेसमधून जास्ती वाच्यता झाल्याशिवाय ह्याच्यावर पडदा पडला. आणि या घटनेनंतरच्या गुजरातमध्ये दंगली उसळल्या गेल्या. त्याच्यामध्ये फक्त गुजरात सरकारला याच्यासाठी दोषी ठरवण्यात येण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि या दोन्ही घटना यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, त्या एकदम वेगळ्या आहेत असंही भासवण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी सरकारवर अनेक आरोप झाले आणि असं असलं तरी सुद्धा सत्य हे फार काळ लपून राहत नाही याची प्रचिती पुन्हा आली. आणि गुजरातचं सरकार नरेंद्र मोदी याच्यातून निर्दोष मुक्त झाले. पुन्हा ते तिसऱ्यांदाही गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते आणि तत्पूर्वी ते आपल्याला माहिती आहे की भारताचे पंतप्रधानही झाले. अशा प्रकारे जो सुरुवातीला चित्रपटाचा प्रश्न विचारला गेला होता विक्रांत मेसीनी, त्याचं उत्तर आपल्याला समजतं की डाव्या विचारसरणीचे जे सत्ताधारी असतात ते जेव्हा अल्पसंख्याकांकडून विशेषतः मुस्लिम समुदायाकडनं जिहादीकडून बहुसंख्याकांवर जेव्हा असे अत्याचार केले जातात किंवा त्यांना हत्याकांड त्यांचं केलं जातं तेव्हा त्यांना वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी ते सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात, मीडियाला हाताशी घेतात, मीडियामध्ये पैसे देऊन किंवा अन्य मार्गाने सत्य लपवण्यासाठी आणि ते सांगतात त्याच बातम्या छापण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात आणि अशा प्रकारे सामान्य जनतेची दिशाभूल करतात. हे पूर्वीही घडत होतं, आजही घडत आहे आणि यापुढेही घडत राहणार आहे. आणि केवळ भारतातच नाही तर जगामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने होतच आहेत. तर या निमित्ताने एकच वाटतं की ही 22 वर्षापूर्वीची घटना आहे, 2002 मध्ये घडलेली घटना आहे आणि 2024 मध्ये याच्यावर चित्रपट आलेला आहे आणि सत्य उजेडात आणलेलं आहे. आता 22 वर्षातली ही जी पिढी आहे त्यांनी कदाचित त्यांच्या आईवडिलांकडनं आजी आजोबांकडनं याबद्दल काही ऐकलंही असेल, पण त्यांना जर हे सत्य जाणून घ्यायचं असेल की लेफ्टिस्ट विचाराचे राजकारणी कसं बहुसंख्याकांची दडपशाही करतात, दमन करण्याचा प्रयत्न करतात आणि अल्पसंख्याकांना वाचवण्यासाठी कसं सर्वतोपरी प्रयत्न करत असतात, हे जर जाणून घ्यायचं असेल आणि सत्ताधीशांचं लेफ्टिस्ट लोकांचं जर पितळ उघडं पाडायचं असेल, त्यांची खरं स्वरूप त्यांना माहिती व्हायला हवं असेल तर हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा. तरच मला वाटतं या हत्याकांडात जे निर्दोष मारले गेले त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि हा चित्रपट ज्यांनी निर्माण केला
त्यांनाही सलाम, या कलाकारांनाही सलाम. आणि मला वाटतं जास्तीत जास्त तरुण पिढीने हा चित्रपट पाहावा आणि सत्य काय आहे ते जाणून घ्यावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.